हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या लेक्चरमध्ये चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये बघणार आहोत. संशोधन आराखड्याचा दृष्टिकोन विशेषतः सामाजिक क्षेत्राच्या अभ्यासात अत्यंत गुंतागुंतीचा असतो. म्हणून आपल्या संशोधन आराखड्यामध्ये काही शक्तिस्थळे असतात तर काही कमतरताही असू शकतात. सामाजिक शास्त्रातील कोणताही एखादा संशोधन आराखडा सर्वांगाने परिपूर्ण असू शकत नाही. असं जरी असलं तरी संशोधन आराखडा परिपूर्ण होण्यासाठी संशोधकाचा नेहमी प्रयत्न असला पाहिजे. चांगल्या दर्जाचा संशोधन आराखडा संशोधकास योग्य मार्गाने व दिशेने जाण्यास मार्गदर्शन करतो. चांगल्या संशोधन आराखड्यामध्ये काही वैशिष्ट्ये दिसून येतात. ती वैशिष्ट्ये म्हणजे वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, विधिग्राह्यता, मितव्ययता, सामान्यीकरण, किमान चुका आणि लवचिकता. या सर्व वैशिष्ट्यांची आता आपण चर्चा करूयात. इथे बघा, नंबर 1 स्लाइडमध्ये दिसत आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता चांगला संशोधन आराखडा संशोधकाला तथ्य संकलनातील पूर्वग्रह किमान करण्यास मदत करतो. माहितीचे संकलन, त्याचे सांकेतीकरण आणि उत्तरदात्याचे मूल्यमापन करत असताना, म्हणजेच त्यांनी दिलेल्या प्रतिसादाची नोंदणी करत असताना कमीत कमी दोष आढळून येतील असा संशोधन आराखडा असावा. वस्तुनिष्ठ संशोधन आराखड्यामुळे तथ्य संकलन, तथ्यांचे प्रक्रियन, पृथक्करण, माहितीचे विश्लेषण, अनुमान आणि नियम प्रस्थापित करण्यास मदत होते. वस्तुनिष्ठ संशोधन आराखडा म्हणजे जी काही आपण तथ्य गोळा करत असतो किंवा जे संशोधन करत असतो त्यामध्ये आपला जो काही पूर्वग्रह आहे तो पूर्वग्रह दिसून येता कामा नये आणि त्यामुळे जो काय आपण निष्कर्ष काढणार आहोत तो एकांगी असता कामा नये. आता वस्तुनिष्ठतेमध्ये बघा, समजा आपल्याला महाबळेश्वर शहराच्या बेकारीचा अभ्यास करावायचा आहे, बेरोजगारीचा अभ्यास करावायचा आहे. त्यासाठी आपल्याला काही कुटुंब निवडावयाचे आहेत. जर आपण सोयीसाठी आपल्या जवळची कुटुंब निवडली तर दूरवर पसरलेली जी काही कुटुंब आहेत त्यांची परिस्थिती वेगळी असू शकते आणि आपल्या घराजवळच्या कुटुंबांची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे निष्कर्ष हे तितकेसे योग्य ठरत नाहीत. त्यामुळं आपल्या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणं फार महत्त्वाचं असतं आणि चांगला संशोधन आराखडा हा पूर्वग्रह किमान करण्यासाठी त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता असते. ही वस्तुनिष्ठता फार महत्त्वाची आहे. हे चांगल्या संशोधन आराखड्याचं एक वैशिष्ट्य आहे. विश्वसनीयता आपल्या संशोधन आराखड्याची किंवा संशोधनामध्ये विश्वसनीयता असली पाहिजे. म्हणजेच तथ्य संकलनाच्या किंवा त्यांच्या नोंदणीत किंवा मापनाच्या श्रेणीत सर्वत्र एकवाक्यता असली पाहिजे. संशोधन आराखडा हा संशोधनाची उद्दिष्टे, समस्या सूत्रीकरण, संशोधन पद्धती, गृहीतक बांधणी, पडताळणी, प्रकरणाची रचना या सर्व बाबींचे विश्लेषण करत असतो. चांगल्या संशोधन आराखड्यामध्ये उत्तरदात्याने दिलेल्या प्रतिसादाची वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी व्हावयास हवी. संशोधनाच्या सर्वच पातळ्यांवर एकवाक्यता आढळून आल्यास संशोधन आराखड्याची विश्वसनीयता वाढण्यास मदत होते. म्हणजे आपला संशोधन आराखडा किंवा संशोधन हे विश्वसनीय होण्यासाठी
आपण काय केलेलं असतं, तथ्य संकलित केलेले असतात. ही तथ्य संकलन करताना तथ्य संकलनामध्ये संपूर्ण राशीचा किंवा संपूर्ण राशीचे प्रतिबिंब त्यामध्ये पडावे असावे. उदाहरणार्थ, एखाद्या वर्गाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, त्या वर्गात 100 मुले असतील, तर 100 मुलांमध्ये काही मुले अत्यंत हुशार असू शकतात, वर्गामध्ये मुली पण असू शकतात, काही सर्वसाधारण मुले असू शकतात, काही खोडकर मुले असू शकतात, काहींची बौद्धिक पातळी कमी असू शकते. अशा वेळी सर्व 100 विद्यार्थ्यांचा आपण अभ्यास करत नसतो. तथ्य संकलन करताना आपण नमुना निवडीमध्ये पाहिलं की त्या राशीमधून, त्या 100 मुलांमधून आपण फक्त काही मुलं निवडत असतो. समजा 10% मुलं निवडावयाची असतील, म्हणजे 100त 10 मुलं निवडावयाची असतील, तर त्यामध्ये पूर्वग्रह असता कामा नये. म्हणजे पूर्ण 10 मुलं जर निवडले आपण, त्यात मुली नसतील, तर आपले निष्कर्ष हे त्या वर्गाला लागू होणार नाहीत. पूर्ण 10 मुली निवडल्या तरी ते निष्कर्ष त्या वर्गाला लागू होणार नाहीत. जर हुशार मुलंच निवडली तरीही ते निष्कर्ष लागू होणार नाहीत. आणि संपूर्णपणे सर्वसाधारण किंवा कच्ची मुलं निवडली तरी तसं होऊ शकणार नाही. त्यासाठी आपला नमुना हा सर्वंकष असला पाहिजे. म्हणजे तथ्य संकलन करताना आपल्याला ह्या सर्व बाबींचा विचार करावा असावा, ज्यामुळे आपल्या संशोधनामध्ये विश्वसनीयता येईल. आणि हे चांगल्या संशोधन आराखड्याचं एक वैशिष्ट्य आहे. विधिग्राह्यता हे एक वैशिष्ट्य आहे. विधिग्राह्यतेमध्ये आपण कोणतंही संशोधन जे आहे त्याचं मापन करत असतो आणि त्या मापनाचं साधन ठरलेलं असतं आणि ते विधिग्राह्य असलं पाहिजे. आपण बाजारात जातो तेव्हा वजन करतो, तर आता विधिग्राह्य वजन कोणतं आहे? ग्राम, त्याच्यानंतर किलोग्राम, त्याच्यानंतर आहे क्विंटल, त्याच्यानंतर आहे टन वगैरे वगैरे. लांबीमध्ये सुद्धा काय आहे? मिलीमीटर, सेंटीमीटर, त्याच्यानंतर मीटर, किलोमीटर. आता आपण फूट, यार्ड वगैरे वापरतो का? नाही, क्वचितच वापरतो आपण. फरलांग, मैल ह्या गोष्टी आपण आता कालबाह्य केलेल्या आहेत. आणि विधिग्राह्य जे काही मापनाची साधनं आहेत मोजण्याची, ती आपण काय करतो? आपलं संशोधन करत असताना याच साधनांचा वापर करत असतो. आर्थिक घटकाचं मापन करताना हेतू कोणता आहे हे आपल्याला अगोदर निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट प्रदेशातील शेतीच्या उत्पादकतेचे मापन करावयाचे असते, त्यावेळी केवळ शेतीच्या उत्पादकतेचेच मापन झाले पाहिजे, अन्य बाबींचे मापन झाले नाही पाहिजे. विशिष्ट चलाच्या मापनाची अनेक कार्यपद्धती व साधने असतात. त्यातील संबंधित चलाच्या मापनासाठी नेमके आणि विश्वासार्ह कार्यपद्धती व साधने निश्चित करणे, जेणेकरून संशोधन आराखड्याची विश्वसनीयता वाढण्यास मदत होते. तर आपल्या चांगल्या संशोधन आराखड्याचं वैशिष्ट्य विश्वसनीयता आहे आणि त्यासाठी आपली मापनाची साधनंसुद्धा ही विश्वसनीय आणि विधिग्राह्य असली पाहिजेत. पुढचं चांगल्या संशोधन आराखड्याचं वैशिष्ट्य आहे मितव्ययता, म्हणजे काटकसर. संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? संशोधकाला वेळ, श्रम, पैसा खर्च करावा लागतो. निश्चितच संशोधकाजवळ ही साधनं मर्यादित स्वरूपातच उपलब्ध असतात. म्हणजेच कोणत्याही संशोधकाजवळ अमर्यादित साधने उपलब्ध असत नाहीत. यामुळे संशोधन आराखडा असा असावा की ज्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये
आणि कमी प्रयत्नात संशोधनाची उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल. संशोधनाची पुनरावृत्ती टाळल्या गेली पाहिजे. कामांचं दुहेरीकरण टाळलं गेलं पाहिजे. अनावश्यक व अप्रासंगिक कामे टाळली गेली पाहिजेत. अशा प्रकारे आपल्या खर्चाची कमीत कमी हानी झाली पाहिजे. तसंच आपल्या वेळेची कमीत कमी हानी झाली पाहिजे. म्हणजेच आपल्या संशोधनात मितव्ययता असली पाहिजे. आणि मितव्ययतेसाठीच आपला चांगला संशोधन आराखडा तयार करावा लागतो. आणि मितव्ययता हे जर असेल त्याच्यामध्ये तर हे वैशिष्ट्य किंवा हा संशोधन आराखडा चांगला असतो. संशोधन प्रकल्पाचा खर्च कार्यक्षमपणे या वैशिष्ट्यामुळं केला जातो. पुढचं वैशिष्ट्य आहे सामान्यीकरण. संशोधन आराखड्याने एकूण विश्वाची म्हणजेच राशीची, त्याला इंग्लिशमध्ये युनिवर्स असं म्हणतात, किंवा राशी असं म्हटलं तर त्याला पॉप्युलेशन असं म्हणतात, याची योग्य संख्या निश्चित केली पाहिजे. त्याचबरोबर योग्य आकाराचा नमुना निश्चित केला पाहिजे. नमुन्याचा आकार हा संशोधनामध्ये किंवा तथ्य संकलनामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावतो. मोठ्या प्रमाणावरील नमुना असेल तर त्यामुळे वेळ, पैसा, शक्ती जास्त खर्च होईल आणि निष्कर्षास विलंब लागण्याची शक्यता असते. जर नमुना खूप लहान घेतला तर त्यामुळे जे येणारे निष्कर्ष आहेत ते विश्वासार्ह असणार नाहीत. म्हणून नमुन्याचा आकार हा योग्य असला पाहिजे. संख्याशास्त्रीय विश्लेषणाच्या वापरामुळे निष्कर्षाच्या सामान्यीकरणास मदत होते. हे सामान्यीकरण करायचं असेल तर आपला नमुना जो आहे हा नमुना योग्य निवडावा लागतो. आत्ताचंच उदाहरण आपण पाहिलं, एक वर्ग आहे त्यामध्ये 100 मुलं आहेत, म्हणजे एकूण विश्व किती आहे 100, किंवा एकूण राशी किती आहे 100. त्या 100 जणांचा अभ्यास न करता आपल्याला त्यामध्ये नमुना निवडावायचा आहे. मग नमुना आपण समजा त्यामध्ये 25चा निवडला तर 75% वेळ, पैसा आपला कमी खर्च होईल. जर 25 विद्यार्थ्यांवर आपण संशोधन करत असू तर त्याचे जे निष्कर्ष येतील ते निष्कर्ष हे 100 मुलांवर आपण त्याचं सामान्यीकरण करत असतो, म्हणजे लावत असतो. जर नमुना हा 100 विद्यार्थ्यांमध्ये फक्त 5च मुलं निवडले, निष्कर्ष काढले तर बरोबर येतील का? अजिबात नाही. त्याची विश्वासार्हता कमी असेल. आणि जर आपण 100 मुलांमध्ये 75 मुलं नमुन्यासाठी निवडली तर काय होईल? आपला वेळ जास्त जाईल, आपला पैसा जास्त जाईल, आपले निष्कर्ष येण्यास विलंब होईल. निष्कर्ष ॲक्युरेट निघतील, परंतु आपली जी काही संशोधनाची साधनं आहेत त्यांची कमतरता होऊ शकते आणि मितव्ययता ह्या वैशिष्ट्यास धक्का लागू शकतो. आणि संख्याशास्त्रीय जी प्रक्रिया करावी लागते विश्लेषणासाठी तीसुद्धा करताना आपला वेळ जास्त वाया जाऊ शकतो. म्हणून निष्कर्षांचं सामान्यीकरण करताना आपल्याला आपला नमुना, राशी किंवा विश्व याची योग्य निवड करावी लागते. त्यानंतर चांगल्या संशोधन आराखड्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे किमान चुका. सामाजिक शास्त्रातील संशोधन करत असताना विविध पातळ्यांवर विविध कामे करावी लागतात. उदाहरणार्थ तथ्य संकलन, प्रत्यक्ष सर्वेक्षण, गोळा केलेल्या तथ्यांचं संकेतीकरण, त्यांचं सारणीकरण, परत मापन आणि प्रयोग यांचा समावेश होतो. यासारखी संशोधनाची कामे करताना कमीत कमी चुका होतील असा संशोधन आराखडा आपल्याला निश्चित करावायचा असतो.
प्रायोगिक चुका किंवा नमुन्यातील चुका किंवा मापनातील चुका कमीत कमी झाल्यास किंवा त्या टाळल्यास संशोधन कार्याची विश्वसनीयता वाढते. मग ह्या किमान चुका होण्यासाठीच आपल्याला योग्य असा संशोधन आराखडा तयार करावा लागतो आणि तो जर योग्य आराखडा तयार केला तर चुका या किमान होऊ शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे लवचिकता. आपला संशोधन आराखडा हा लवचिक असला पाहिजे. संशोधन आराखड्यामुळे संशोधनाचा उद्देश, संशोधन पद्धती, संशोधन स्वरूप व संशोधनाची व्याप्ती कळते. यामुळे संशोधकास संशोधनासाठी जास्तीत जास्त उपयुक्त माहिती संकलित करण्यास मदत होते. जर संशोधन आराखडा पुरेसा लवचिक नसेल तर अडचणीशिवाय संशोधनाच्या मागील घटनेचा दृष्टिकोन जो आहे तो अधिक विकसित करण्यास मदत होणार नाही. म्हणून संशोधन आराखडा अलवचिक असता कामा नये. अलवचिक संशोधन आराखडा असेल तर अनावश्यक बाबी किंवा तत्वांना संशोधनापासून दूर ठेवण्यात निर्माण अडचण होऊ शकते. म्हणजे आपला संशोधन आराखड्याचं वैशिष्ट्य लवचिकतासुद्धा असलं पाहिजे. लवचिकता नसेल तर काही गोष्टी अशा अडचणीच्या असतील की ज्यामुळं आपलं संशोधनच अपूर्ण राहू शकतं किंवा संशोधनात अति अडथळे येऊ शकतात. मग वेळ, पैसा व अपूर्णता या सर्व गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. हे व्हायचं नसेल तर आपल्या संशोधन आराखड्याचं एक वैशिष्ट्य लवचिकता असलं पाहिजे. आपल्या संशोधनामध्ये लवचिकता असली पाहिजे. आपण जे काही गृहीतक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लवचिकता ठेवली पाहिजे. तर या लेक्चरमध्ये आपण पाहिलं चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्य. चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? नंबर 1 वस्तुनिष्ठता, 2 विश्वसनीयता, नंबर 3 विधिग्राह्यता, नंबर 4 मितव्ययता. सामान्यीकरण. सामान्यीकरण म्हणजे निष्कर्ष जो आहे, निष्कर्षामधून आपण एक नियम तयार करत असतो, तर हे नियम यालाच सामान्यीकरण असं म्हणतो. त्यानंतर आपल्या संशोधनामध्ये किमान चुका असल्या पाहिजेत. त्यासाठी चांगला संशोधन आराखडा आपण तयार केला पाहिजे. आणि आपल्या संशोधन आराखड्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे लवचिकता. अशा प्रकारे चांगल्या संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. धन्यवाद.